नमस्कार नमस्कार नमस्कार। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी वॉर्निंग देतो। जर महिला व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी आत्ताच हा व्हिडिओ स्किप करावा आणि जर लहान मुलं व्हिडिओ बघत असतील तर त्यांनीही हा व्हिडिओ स्किप करावा, कारण की आज या व्हिडिओमध्ये असं काही सांगणार आहे जे की महिलांनी आणि लहान मुलांनी ऐकायला नको। त्याचे परिणाम थोडेसे विचित्र डोक्यावर पडू शकतात आणि जे कोणी पण आपला व्हिडिओ बघतंय त्यांना सुद्धा थोडंसं सावधान की हा व्हिडिओ थोडासा डेंजरस आहे, थोडासा क्रीपी आहे, तर डोक्यावर परिणाम पडू शकतो। तर चला उशीर न करता आपण आपल्या या भीतीदायक व्हिडिओला सुरुवात करूयात। तुम्हाला माहिती आहे स्टोरी सुरू होते ना कॅरेक्टरपासून, आणि आज आपल्या या स्टोरीमधलं कॅरेक्टर आहे इक्बाल। तो दिसायला काळा सावळा, देखना, अंगावरचे कपडे वगैरे ते थोडेसे स्टँडर्ड यूज करणारा, कारण की तो कॉलेजमधला मुलगा होता आणि त्याचं लग्न ना आत्ताच झालं होतं त्याच्या प्रियसीसोबत। त्याची प्रियसी त्याच्यासोबतच शिकायची, त्याच्यासोबतच कॉलेजला जायची, त्याच्या घरामध्येच राहायची, कारण ती त्याच्याच नातेवाईकामधली होती। त्या दोघा जणांचं मन एकमेकांमध्ये खूप जास्त गुंतलेलं होतं आणि त्या दोघा जणांच्या घरच्यांनी पहिलेच ठरवलेलं होतं की या दोघा जणांचं लग्न लावून द्यायचं, आणि अखेरकार या दोघा जणांचं लग्न झालं। लग्न होण्याच्या अगोदर या दोघा जणांचा एक प्लॅन होता, जर आपलं लग्न झालं ते होणारच होतं, लग्न झाल्याच्या नंतर आपण हनीमूनला थोडंसं बाहेर देशामध्ये यायचं। आता जे हे दोघं जण होते ना ते थोडेसे मिडल क्लास फॅमिलीच्या अपर क्लासमधले लोक होते, तर यांनी ठरवलेलं होतं की बाबा आपलं लग्न झाल्याच्या नंतर आपण बाहेर देशामध्ये चांगला रोमॅन्टिकपणे हनीमून साजरा करून आपण परत आपल्या घरी यायचं। आता बघा हनीमून जर म्हणलं ना तर तो मिडल क्लास फॅमिलीवाल्याला नसतो, गरीबवाल्याला नसतो। यांना काय असतं, लग्न झाल्याच्या नंतर 2-4 देवं करायची असतात आणि ते झाल्याच्या नंतर आपल्याच घरामध्ये एक छोटूसली रूम देतात, त्या रूममध्ये तुम्ही तुमचा हनीमून करा, जास्त काय आशा नसते। तर मोठ्या लोकांच्या गोष्टी असतात त्या हनीमून वगैरेला जायच्या। तर जो इक्बाल आहे त्याचं लग्न झालं। लग्न झाल्याच्या नंतर ठरल्याप्रमाणे इक्बाल आणि त्याची जी वाईफ आहे हे दोघंही जण बाहेर देशामध्ये हनीमूनला गेले। तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी जे हॉटेल बुक केलं होतं ते हॉटेल अशा ठिकाणावर होतं की आसपास कुठलंही शहर नव्हतं ना कुठली घरं नव्हते। आता तुम्ही बघितलं असाल की एखाद्याच्या शेतामध्ये फार्म हाऊस असतं, तशा प्रकारचं हे हॉटेल होतं, पण हॉटेल फार मोठं होतं। हॉटेलवर बऱ्याच चांगल्या चांगल्या सुविधा होत्या, मोटरसायकल होत्या, त्यांच्या जिबा होत्या, ज्या काय कोणाला आवडेल ज्याच्यामध्ये फिरायला त्यांनी त्या हॉटेलवाल्याकडून ते भाड्यानं घ्यायची आणि फिरून तिथं परत वापस यायचं। अशा प्रकारचं त्या हॉटेलची सुविधा होती। एकदम असं समजा की 5 स्टार हॉटेल असल्यासारखं हॉटेल होतं, खूप मोठं हॉटेल होतं, त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा त्या हॉटेलला यांनी बुक केलं होतं। त्या हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर 1-2 दिवस राहतात। यांचं बुक ते हनीमून पॅकेज असतं 15 ते 20 दिवसाचं, तर 1-2 दिवस राहतात आणि 1-2 दिवस राहिल्याच्या नंतर जी इक्बालची वाईफ आहे तिचा मूड होतो की आपण आता थोडंसं बाहेर फिरून येऊयात, एका रूममध्ये बस झालं, आता थोडंसं बाहेर फिरून येऊयात आणि बाहेरचा नजारा काय आहे, हा देश नेमका कसा आहे, थोडंसं यूथ फिरून आपण 50-60 किलोमीटर 25 किलोमीटर असं काहीतरी आपण फिरून येऊयात। आता इक्बालला माहिती होतं की बाबा हे जे हॉटेल आहे या हॉटेलच्या जवळपास एक कोणतंही शहर नाही आहे, पूर्ण काही जंगल टाईप एरियाज आहे, आपण इथं कुठं काहीही फिरायला जाऊ शकत नाही। पण त्या हॉटेलमध्ये एक काम करणारा माणूस होता, तो म्हणला जर तुम्ही या हॉटेलमधली बाईक वगैरे घेतली आणि तुम्हाला जर फिरायला जायचं असेल तर तुम्हाला मी एक जागा सांगतो जे की 30 किलोमीटर अंतरावर आहे। त्या जागेवर जर तुम्ही गेलात तर तुम्ही म्हणसाल की वा मी काय बघितलं, नॅचरल जागा आहे, मस्त मोठा माळ आहे, त्या माळावर ढगं उतरलेले असतात, तिथं गाडी जी आहे ना ती अलगदपणे जाते, तिथं जास्त कोणी जात नाही। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या रस्त्यावर जर तुम्ही गेलात तर त्या रस्त्यावर कुठेही थांबू नका, मग ती कोणतीही प्रॉब्लेम असो, अजिबात तुम्ही थांबूच नका, कारण की त्या रस्त्यावर काहीतरी असं झालेलं आहे जे की तुमच्यासोबतही होऊ शकेल। तर या गोष्टीचं तुम्ही थोडंसं लक्ष ठेवा आणि त्याच्याकडे जा। आता इक्बालच्या वाईफने हे ऐकल्याच्या नंतर इक्बालची वाईफ म्हणली की वाव, नॅचरल वातावरण, माळावर ढगं उतरतात, किती सुंदर सुंदर वाटेल, मी ढगामध्ये जाईल, माझे फोटो काढ। आता बघा ना शहरामधले जे लोक असतात ना त्यांना जे नॅचरल व्ह्यू असतो ना तो थोडा कमीच बघायला भेटतो, त्यामुळे त्यांची फार आपुलकी असते की जाऊन बघावं म्हणून। तसंच इक्बालच्या वाईफचं सुद्धा झालं, ती सुद्धा म्हणली इक्बालला की हो चलो ना हम जाके देखेंगे।
मुझे बड़ा मन हो रहा है मेरा, चलो प्लीज़ चलो. तर इक्बाल म्हणला की ठीक आहे, आपण आज नाही, आपण उद्या जाऊयात. तर दुसरा दिवस उजाडतो. इक्बाल तिथली एक मोटरसायकल भाड्यानं घेतो आणि आपल्या बायकोला मोटरसायकलवर बसून त्या रस्त्याकडे निघतो. आता वेळ दुपारचे 3 वाजलेले असतात आणि तो जो माणूस आहे सांगणारा यांना, तो म्हणला की बाबा त्या जाग्यावर तुम्ही 5च्या दरम्यान पोहोचा. तर इक्बाल म्हणला की ठीक आहे, आपण 3 वाजता निघू, आरामशीर एकदम होले 5 वाजेपर्यंत तिथं पोहोचू, तिथं अर्धा घंटा थांबू, 5 वाजता निघू, 7-7:30 वाजता आपल्या घरी इथं पोहोचू, म्हणजे हॉटेलवर पोहोचू, असा विचार करून इक्बाल तिथून निघाला. आता निघाल्याच्यानंतर गेले तर ते एकदम इझिली, आणि तिथं गेल्याच्यानंतर जे व्ह्यू होता तो बघितल्याच्यानंतर त्यांना खूप आनंद झाला की यार खरंच इकडं आलो ना तर पैसा फिटला आपला. खतरनाक पद्धतीनं व्ह्यू होता, इतका सुंदर की जसं आपल्या कोकणकड्यामध्ये कसे ढगं उतरतात सह्याद्रीमध्ये, तशा प्रकारचे ढगं तिथं उतरलेले होते. त्यांनी ते बघून ना त्यांचं मन एकदम असं भारावून गेलं. त्यांना असं वाटलं की वाव यार, हमने जन्नत देखली. अशा प्रकारचे ते विचार एकमेकांना बोलू लागले आणि करू लागले. मग त्यांनी ठरवलं की बाबा चला आता तिथं निघायला पाहिजे. आता तिथं ते अर्धाच घंटा थांबणार होते, पण ते व्ह्यू तिथला नजारा बघून ते 1 घंटा थांबले आणि तिथून 6 वाजता हॉटेलकडे निघाले. आता 30 किलोमीटरचा रस्ता, नाही म्हणलं तरी बी आरामशीर जरी आलं ना तरी पण 1 घंटा लागतो. तर इक्बाल आपल्या गाडीवर बसला, त्याची वाईफ त्याच्या पाठीमागून बसली आणि हॉटेलकडे निघले. आता निघता ना जाणे काय झालं, अचानक जे वरचं वातावरण असतं ना ते पूर्णपणे चेंज व्हायला लागलं. जे पूर्ण खुल्लं आभाळ होतं त्याच्यामध्ये घनदाट असे ढगं दाटले आणि कडकडाच्या विजा कडकू लागल्या, वारं वावदान सुटू लागलं आणि इक्बालला असं वाटू लागलं की यार आता पाणी येतं आहे. बघा तुम्हाला कधी असं वातावरण दिसलं असेल, संध्याकाळचा दिवस माळवलेला असतो, काठं असं आभाळ असतं आणि ते आभाळ जेव्हा असं वर येतं त्यावेळेस ते फार भयानक दिसतं आणि त्या आभाळामध्ये जर विजा कडकडत असतील ना तर त्या अजून भयानक दिसतात. तर तशा प्रकारचं आभाळ तिथं निघलं होतं आणि त्या आभाळाकडे बघून इक्बाल म्हणला की बापरे बाप, विजा काय खतरनाक यायल्यात. आणि इक्बालला माहिती होतं आपण पूर्ण रस्त्यानं जर गेलो आणि थांबलो नाही तर आपण 100% भिजणार. म्हणून इक्बालच्या डोक्यामध्ये एक जागा आठवली. ती जागा म्हणजे येता वेळेस जेव्हा इक्बाल इकडे येऊ लागला त्यावेळेस इक्बालची नजर ना थोडीशी रस्त्याच्या बाजूला गेली होती. तर तिथं एक घर होतं, एकदम असं म्हणजे लय स्टँडर्ड घर नव्हतं, पडकं घर होतं, पण होतं घर. इक्बाल म्हणलं की चला ठीक आहे, जाता आपण तिथं थांबूयात. आता ते घर ना थोडंसं बंगलो टाईप होता आणि ते पडलेलं घर होता, एक कोपरा त्याचा पडलेला होता आणि असा मोठा तो बंगला होता. तर इक्बाल आणि त्याची वाईफ घराकडे निघले होते. त्याची वाईफ म्हणली की यार इक्बाल, मेरे को बहुत ज़्यादा डर लग रहा है, आसमान में बिजलियाँ कड़क रही है, प्लीज़ थोड़ा रुको ना कहीं पे. आणि त्याचं वारं वगैरे सुटलेलं होतं. तर त्याच्यामुळे इक्बाल म्हणला की हां आपण तिथं जाऊन थांबूयात. तो त्याच्या बायकोला म्हणला की तू टेन्शन घेऊ नको, समोर एक घर आहे, त्या घरामध्ये आपण जाऊन थांबूयात. आबाळ थोडंसं शांत झालं की तिथून आपण आपल्या हॉटेलकडे निघूयात. मग तो इक्बाल आहे तो त्या घरापाशी जातो आणि त्या घराच्या याच्यावर वरांड्यावर थांबतो. आभाळ तेवढ्यामध्ये खूप जास्त येतं, इतकं झाकाळून आभाळ येतं की इतका गडद अंधार पडतो. इक्बाल म्हणतो की बरं झालं आपण इथं आलो नाही तर आपण खतरनाक पद्धतीनं भिजलो असतो. तेवढ्यात होतो पाणी चालू. आता आभाळामधून पाणी पडतोय, इजा कडकडत आहेत, ढग गरजत आहेत, इतकं भयानक वातावरण की बघायचं कामच नाही. बाहेर जर असं उभं राहिलं ना की माणूस भिणारच, इतकं खतरनाक वातावरण, इतकं वारवावदान की जी इक्बालची वाईफ होती ती अशी वाऱ्यानं सरकत होती. तेवढ्यात इक्बाल जो आहे तो पाठीमागं बघतो, एकदा दरवाजा लोटतो पण दरवाजा लोटल्या जात नाही. मग इक्बाल म्हणतो की यार दरवाजा जाम आहे, हे काय लोटल्या जात नाही आहे ना, आपण या लोटून फायदा नाही. जर कोणी आलं आणि कुणाला जर आवडलं नाही आपण या प्रॉपर्टीमध्ये घुसलेलो तर ते आपल्याला उगाच शिव्या देईल, उगाच कलमा करा ना, दुसऱ्याच्या घरामध्ये असं अचानक घुसणं बरोबरही नाही. मग इक्बाल तिथं थोडासा शांत बसला. आता ते वारं वावधान, विजा कडकडणार, पाणी पडणार, पाणी इतक्या जोरामध्ये की असं 10 फुटाच्या अंतरावरचा माणूस दिसत नव्हतं, इतक्या जोरात पाणी तिथं चालू झाला. आणि तेवढ्यामध्ये जे पाठीमागे जे दरवाजा जाम झालेला होता ते अचानक उघडला. इक्बालचं लक्ष गेल्याच्या नंतर इक्बालनं 1 नाही 2 नाही, तो सरळ आपल्या बायकोला घेतला आणि त्या घरामध्ये आला. घरामध्ये आल्याच्या नंतर ॲटोमॅटिक तो दरवाजा धाडकर लागल्याच्या नंतर इक्बालची बायको थोडीशी भिली आणि म्हणली की इक्बाल ये क्या हो रहा है, हम घर के अंदर आए की दरवाज़ा बंद हो गया, कुछ गडबड तो नहीं ना. इक्बाल म्हणला की अगं वेडी, बाहेर वारा चालू आहे, त्या वाऱ्याने दरवाजा लागला असेल. मग इक्बाल त्या दरवाजाला उघडायचा प्रयत्न करू लागला पण दरवाजा उघडत नव्हता. इक्बाल म्हणला की जाम झाला असेल थोडं नंतर आपण ट्राय करू. पाणी थांबल्याच्या नंतर इथं सोफ्यावर तू बस. आता त्या घरामध्ये एक सोफा होता जो की असा जळकटला मळकटला सोफा होता, एकदम म्हणजे असा फाटलेला तुटलेला.
मग तो इक्बाल आणि त्याची वाईफ त्या सोफ्यावर बसतात. बसल्याच्या नंतर निवांतपणे वाट पाहतात पाणी उघडण्याची. पण पाणी मिनटं जास्तच येत चाललं आहे. असं वाटत होतं की तो पाणी उघडणारच नाही. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले होते. इक्बाल आपल्या घडीकडे पाहू लागला, मोबाईलमध्ये पाहू लागला. तो विचार करू लागला की पाणी कधी थांबतो. पण पाणी थांबलं नाही. रात्रीचे 10 वाजले तरीही पाणी थांबलं नाही. विचार करा, तेवढा वेळ ते दोघंजणं त्या घरामध्ये बसलेले होते. इक्बालची वाईफ पाणी थांबल याचा विचार करून इक्बालच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि ती झोपी गेली. रात्रीचे 10 वाजले. 10 वाजतासुद्धा पाणी इतक्या जोरात होतं की इक्बालला खिडकीमधून दिसू लागलं. आणि ते पाणी इतकं भयंकर होतं, थोडाही असं 1% पाणी कमी झालं नाही. इतकं भयानक पाऊस चालू होता बाहेर. इक्बाल आपल्या मांडीवर आपल्या बायकोचं डोकं ठेवतो, तिला झोपी घालतो, तिचं डोकं थापडतो आणि हा मोबाईलमध्ये स्क्रोलिंग करत राहतो. आता यूट्यूबचा जमाना, इंस्टाग्रामचा जमाना, तर तिथं तो स्क्रोलिंग त्याची चालू होती. त्याच्यामध्ये त्याचा टाईमपास होऊ लागला. आता त्याला माहिती होतं पाणी आता नाही, मग तरी थांबणारच झाला. पण रात्रीचे 10 वाजल्याच्या नंतर त्याला थोडंसं टेन्शन येऊ लागलं. त्यामुळे तो म्हणला की त्याच्या बायकोला, बाबा तू झोप, जरी थांबला तरी आपण आजची रात्र इथंच काढूयात, असं म्हणून तिला तो झोपवला. आणि 10 वाजता ती झोपी गेली. हा त्याचा मोबाईल स्क्रोल करू लागला आणि स्क्रोल करता करता अचानक त्याच्या मोबाईलचं नेटवर्क गेलं पूर्णपणे. एकही काळी त्याच्या मोबाईलला नेटवर्क लागलं नाही. त्याने त्याच्या वाईफचा मोबाईल घेतला, त्याच्यामध्ये बघितलं, त्याच्यामध्ये पण नेटवर्क नाही. आणि अचानक त्याचा मोबाईल स्विच ऑफ पडला एकदमपणे. काहीच नाही, पहिले नेटवर्क गेलं, नंतर मोबाईल स्विच ऑफ पडला. त्याच्या मोबाईलमध्ये 40% चार्जिंग होती, त्यानं बघितली होती तेव्हा, तरी तो मोबाईल स्विच ऑफ पडला. तो मोबाईलला ऑन करण्याचा प्रयत्न करतोय, पण तो मोबाईल ऑनही होत नव्हता. त्याच्या बायकोचा मोबाईल घेतो, त्याच्या बायकोचा मोबाईल चालू होता. त्याच्या मोबाईलमध्ये थोडंसं काही करण्याचा प्रयत्न करतो की तोही स्विच ऑफ पडतो एकदम खतरनाक पद्धतीने. आता याला थोडंसं विचित्र वाटायला लागलं की यार माझा मोबाईल स्विच ऑफ पडला, ठीक आहे, काय प्रॉब्लेम झाली असेल, पण माझ्या बायकोचाही मोबाईल स्विच ऑफ पडला. तिच्या मोबाईलमध्ये तर 70% चार्जिंग होती आणि हे मोबाईल असे स्विच ऑफ पडले कसे. तो स्विच ऑन करण्याचा प्रयत्न करतोय पण ऑन होतच नव्हते. काय प्रॉब्लेम झाली काय माहीत. मग तो डोक्याला हात लावतो आणि असा विचार करतो की नेमकं काय झालं असेल. तेवढ्यात त्याच्या कानावर एक आवाज येतो. आता तो बंगला होता, ते खाली सोफ्यावर बसलेले होते, वरती रूमा होत्या आणि तो आवाज इतका विचित्र होता की इक्बाल जो आहे तो स्वतःला आवरू शकला नाही. आता तो आवाज त्या पद्धतीचा होता, ज्या पद्धतीला लोक संभोग करतात ना, तशा पद्धतीचा तो आवाज होता आणि एका महिलेचा आवाज होता. इतका मधुर आणि इतका खतरनाक पद्धतीने आवाज येऊ लागला की इक्बाल स्वतःला आवरू शकला नाही. इक्बाल आपल्या मांडीवर असलेल्याच्या बायकोचं मुंडकं जे आहे ते हळूवार उचलतो आणि थोडं साईडला ठेवतो आणि तो उठतो आणि जिकडून आवाज आहे ना तिकडं तो जातो. हळूवार वरच्या ताळ्यावर होता, वरून आवाज येऊ लागला. इक्बाल जातो आणि एका रूमचा दरवाजा थोडासा उघडलेला असतो आणि त्या रूममधून थोडा प्रकाश असा बाहेर येत असतो. तर इक्बालला वाटतं की हां, घरामध्ये कुणीतरी आहे आणि ते कार्यक्रम करत आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांचा आवाज जो आहे यांच्यापर्यंत आला. दरवाजा उघडला असेल आणि त्याचा आवाज याच्यापर्यंत आला. मग इक्बाल हळूवार तो दरवाजा आतमध्ये लोटतो. बघतो तर काय, एक महिला आणि एक पुरुष पूर्णपणे निर्वस्त्र इक्बालच्या समोर मधोषपणानं एकमेकांच्या शरीरामध्ये गुंतून गेलेले. ती महिला, तो पुरुष इतक्या खतरनाक पद्धतीनं आणि इतक्या मधोषपणानं, म्हणजे त्यांना काही सुधरतच नव्हतं की आपल्यासमोर कोण आहे किंवा कोण नाही. त्यांना काही सुधच नव्हती. संभोग करत होते. इक्बाल त्यांना बघत होता. इक्बालला फार मस्त वाटू लागलं. इक्बालला असा पश्चाताप झाला की यार मोबाईल नाही तर मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं असतं. खतरनाक पद्धतीने जसं नागिन कसे एकमेकांना असे गुंडाळले जातात, सेम त्या प्रकारे त्यांचा रोमॅन्स चालू होता. आता यांचा असा रोमॅन्स पाहिल्याच्या नंतर जो इक्बाल आहे त्याच्यानं असा फडफड करू लागल्या. त्याला वाटलं की यार आता आपण पण चालू व्हावं. तो हळूवार खाली येतो. खाली आल्याच्या नंतर त्याच्या वाईफला उठवतो आणि तिला म्हणतो की अगं यार, या घरामध्ये वरच्या रूममध्ये जे चाललं आहे ना ते भयानक चाललं आहे. आपण तसं कधी केलंच नाही. तू एकदा बघ कसं करावं लागते ना त्यांच्याकडून, तू जर अशी शिक. चाल 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 चाल. इक्बालची वाईफ त्याच्यासोबत वर आली. ती पण बघते तर पूर्णपणे निर्वस्त्र एक महिला आणि एक पुरुष एकमेकांच्या मिठीमध्ये मधोष झालेले. हे बघून या दोघांच्या मनामधली जी खुमखुमी आहे ना ती अशी वर आली. यांना वाटलं की यार
आपण पण थोडंफार काहीतरी करायला पाहिजे. हे दोघंजण जेच एकमेकांच्या मिठीत येणार की जे समोर रोमॅन्स करू लागले ना एक जोडी, ती अचानक आग पकडते. ठण 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 ते दोघंजण जिवंत यांच्यासमोर जळतात. आणि जेव्हा त्यांना आग लागली त्यावेळेस ते जोरात ओरडतात आणि यांच्याकडे धावत येतात. इक्बाल जो आहे तो दरवाजा बंद करतो आणि त्याची जी वाईफ आहे तिचा हात पकडून खाली जोरात धावत येतो. इक्बालला आणि त्याच्या वाईफला पूर्ण घाम सुटतो. ते विचार करतात की यार, आत्ता तर 1 मिनिटाच्या अगोदर सगळं काही ठीक होतं आणि अचानक इतका भयानक प्रकार घडला कसा? त्यांना आग लागली कशी? ते इतक्या जोरात ओरडत आपल्याकडेच येत होते. अरे बाप रे बाप, इथं दोघा जणांचा जीव गेलाय. जी इक्बालची वाईफ आहे तिचं तर पूर्ण अंग थरथर कापत होतं. तिला सुधरतच नव्हतं काय करावं आणि काय नाही. तुम्ही विचार करा, थोडासा इमॅजिनेशन करा. तुम्ही अर्ध्या रात्री एका घरामध्ये आहात आणि त्या घरामध्ये अचानक तुम्हाला आवाज येतो. तिथं जाऊन बघता तर मधोषपणे दोघंजणं एकमेकासोबत संभोग करतायत आणि अचानक तुमच्या डोळ्यासमोर त्यांना आग लागतीये. आग लागल्याच्या नंतर ते दोघंही जण तुमच्याकडे धावत येत आहेत. तर काय परिस्थिती होईल? आता इक्बाल विचार करतो की आपण पटकन या घराच्या बाहेर निघलं पाहिजे आणि आपण हॉटेलला जायला पाहिजे. इक्बाल दरवाजापाशी येतो आणि दरवाजा ओढतो, पण दरवाजा उघडत नाही. दरवाजा पूर्ण पॅक. इक्बालची वाईफ ते दरवाजा पूर्ण ओढण्याचा प्रयत्न करतात. दरवाजावर ते खुर्च्यानं वगैरेनं वार करतात, दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात, कुंडी उघडण्याचा. जे नाही प्रयत्न करायचा ना तो प्रयत्न इक्बाल आणि त्याची वाईफ करते, पण दरवाजा उघडला जात नाही. कारण दरवाजा उघडायसाठी लागलाच नव्हता. त्यावेळेस इक्बालला आणि त्याच्या वाईफला कळालं की आता आपण दोघंजण फसलो आहेत. इथं जर कोणी आलं आणि त्यांनी जर बघितलं की तिथं आग लागली आहे तर आपलं काय खरं नाही. तेवढ्यात ती जी आग त्यांना लागली होती ती आग दरवाजावर आली. त्या रूमचा दरवाजा ढणढण जळायला लागला आणि बघता बघता ती आग जी वरचा मजला आहे त्या पूर्ण मजल्यानं अशी झाल्याच्या नंतर अर्धा घंटा ती आग जळाली. अर्ध्या घंट्याच्या नंतर ती आग परत विजत जाग्यावर आली त्या दरवाजावर आणि त्या दरवाजाची ही आग विझून गेली. विझल्याच्या नंतर सगळं काही शांत झालं. इक्बाल आणि त्याच्या वाईफला वाटलं की त्याची मदत करू लागले, ते जळालेत, मेलेत आणि आगही शांत झाली. आता पाणी शांत झाल्याच्या नंतर आपण इथून पटकन निघूयात कोणी दुसऱ्या येण्याच्या अगोदर. इक्बाल खिडकीमधून बघतो तर इतका जोरात पाऊस चालू होता, जसा सुरुवातीला सुरू होता ना त्याच प्रकारचा पाऊस चालू होता. आणि नंतर तो जो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता तो दरवाजाही उघडत नव्हता. तेवढ्यात परत इक्बालच्या आणि त्याच्या बायकोच्या कानावर आवाज येतो. सेम तशा प्रकारचा आवाज, ज्या प्रकारचा आवाज इक्बालला या अगोदर आला होता, रोमॅन्स करतानाचा आवाज. इक्बाल आणि त्याची बायको एकदमपणे कन्फ्यूज झाल्या की आता हे नेमकं व्हायलंय काय? आत्ताच तर जळाले होते ना, आत्ताच आवाज कसा येतोय? मग ते आवाजाला ऐकून इक्बाल आणि त्याची वाईफ परत वर गेले, हिम्मत करून गेले. पहिली तर त्याची वाईफ येतच नव्हती, पण म्हणले की यार इतकं सगळं झाल्याने नंतर आवाज येतोय, काहीतरी वेगळं आणि विचित्र आहे, आपण एकदा वर जाऊन बघूयातच. तेव्हा इक्बाल आणि त्याची वाईफ हे दोघंही जण वर जातात आणि सेम पहिल्या पद्धतीसारखंच आणि सेम पहिले जसं यांना दिसलं होतं ना सेम तसंच याही वेळेस त्या रूममध्ये तोच माणूस, तोच स्त्री, तोच म्हणलोय तीच स्त्री एकमेकांच्या मिठीमध्ये निर्वस्त्रपणे संभोग करतायत, एकदम मधोश. पण यावेळेस इक्बालला आणि त्याच्या वाईफला चांगलं वाटलं नाही. यावेळेस त्यांची खूप मोठी फाटली. यावेळेस त्यांच्या डोक्यामधल्या मुंग्या जात नव्हत्या. त्या दोघा जणांना असं वाटत होतं की आपण अशा जागेवर अटकलोय की तिथून आता जीवनभर निघणं शक्यच नाही आहे. आता आपण मरणार, आपलं मरण इथंच ठरलेलं आहे. इक्बालला आणि त्याच्या वाईफला असं वाटलं. अर्धा घंटा होतो आणि त्याच्यानंतर अचानक परत त्यांना तशाच प्रकारची आग लागते जशा प्रकारची आग सुरुवातीला लागली होती. आणि परत इक्बाल आणि त्याची वाईफ तशाच प्रकारे पळत येऊन खाली येतात आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात. दरवाजा उघडत नाही. ते रडत रडत सोफ्यावर बसतात. इक्बालही रडतो, त्याची वाईफही रडते.
त्यांना काय करावं आणि काय नाही काही सुचत नाही. त्यांना नक्की वाटतं की आता आपण मेलोच. बघा ना, इमॅजिनेशन करा, आपल्यासोबत जर असं काही झालं, आपण जर त्या घरामध्ये अडकलो किंवा एखाद्या जाग्यामध्ये जरी अडकलो, तिथून जर निघण्याचा प्रयत्न करायलो आणि आपल्याला निघता येत नसेल तर मनामध्ये कोणते कोणते विचार येत आहेत. आता आपण मरणार, आता आपलं काय खरं नाही, आपण इथं आलोच उगे, आपण जर भिजत गेलो असतो तर जमलं असतं, असे विचार त्या इक्बालच्या डोक्यामध्ये येत होते. आणि त्याची बायको तर नुसती रडत होती. त्याची बायको म्हणली, आपण हनीमूनलाच यायला नव्हतं पाहिजे आणि आलो तरी बी इतक्या लांब हॉटेल बुक करणं हे काय आहे असं. ती इक्बालला कोसत होती, इक्बाल तिला कोसत होता. इक्बाल तिला म्हणत होता की तुझ्या अंगातला असा किडा आहे ना, तो वळवळ करत होता की चल आपण व्ह्यू बघायला जाऊ. अरे बाहेर देशामध्ये रोमॅन्स करण्यासाठी आलो, हनीमून करण्यासाठी आलो, तुला इकडेही माळं बघायचे होते. ते एकमेकांवर असे भांडणं करायला लागले आणि पुन्हा ती आग लागली, धड. ती आग झाल्याच्या नंतर दोघं जण शांत बसले, कारण भडका उठला ना आगीचा. परत ती आग अशी विजत विजली. दर अर्ध्या घंट्यानं असा प्रकार तिथं चालू होता. 2दा हे दोघं जण दचकले, पण तिसऱ्या वेळेसपासून यांना कळालं की ते तसं होतंय पुन्हा थांबतंय. 4 ते 5 वेळेस असं झालं. रात्रीचे 2 वाजले. इक्बाल म्हणला की बघ, भ्यायचं काही काम नाही, आपल्याला काही होत नाही. व्हायचं असतं तर आत्तापर्यंत झालं असतं, पण झालं का नाही. कित्येक वेळा तेच प्रकार डोळ्यासमोर येतोय आणि बंद होतोय. आपण फक्त पाणी थांबायचा वाट बघूयात. पाऊस थांबला की आपण या घरामधून कसंही जाऊयात. आता तेवढा विचार केल्याच्या नंतर दोघं जण आपल्या एका सोफ्यावर बसलेले होते एकमेकांच्या मिठीमध्ये. दोघा जणांनाही भीती वाटत होती. दोघंही विचार करत होते की हे कधी थांबणार, पण थांबत नव्हतं. या दोघा जणांना कळालं की हा एक लूप आहे आणि या लूपमध्ये ते सतत तेच चक्र फिरतंय आणि त्या चक्रामध्ये हे फक्त अडकलेले होते. यांच्या डोळ्यासमोर ते सगळं दिसत होतं. पण काही वेळाच्या नंतर 2च्या नंतर ते जे चक्र फिरत होतं ना, ते शांत झालं. जितका वेळ ते चक्र फिरण्यामध्ये लागत होता तेवढा वेळ आता खुल्ला गेला. इक्बालला ते नोटीस झालं की भाई, आतापर्यंत तर हे चक्र फिरत होतं, आता थांबलं का. मग तो बाहेर बघतो तर पाणीसुद्धा थांबलेलं असतो. खिडकी असते पॅक लावलेली, त्या खिडकीला काच असतो आणि काचाच्या पलीकडून गजाळी असते. तर तो जो काच आहे ना, तो फुटलेला होता थोडासा. त्या काचामधून बाहेरचं वातावरण दिसत होतं. नाहीतर तुम्ही म्हणसाल की खिडकी होती, खिडकीमधून दिसत होतं, मग त्याला खिडकीमधून पळून जायला काय झालं. लोखंडाची खिडकी अशी तोडता येत नसते, पण आज जो काच असतो ना, तो जर फुटलेला असला तर बाहेरचं आपल्याला दिसतं, हे या सगळ्यांना माहिती आहे. तर तशा प्रकारे त्या खिडकीमधून बघतो इक्बाल, तर पाणी सगळं थांबलेलं असतो. वरचं जे काय कार्य होत होतं ते सगळं काही शांत झालेलं असतं. इक्बाल त्याच्या बायकोला उठतो, हे चल, बारिश रुक गई है, हम यहाँ से निकलते हैं. अगर दरवाज़ा खुला तो ठीक, नहीं खुला तो सवेरे का इंतज़ार करना पड़ेगा. तरी इक्बालला वाटलं की दरवाजा उघडेलच, कारण की पाऊस थांबला आहे. ते जे चक्र होतं जळण्याचं, रोमॅन्सचं, ते सगळं थांबलं. इक्बाल त्याच्या बायकोचा हात पकडतो, दरवाजापाशी येतो. दरवाजा असा उघडण्याचा प्रयत्न करतो की दरवाजा आपोआप उघडला जातो. आपोआप. ते दोघंही जण दचकतात आणि मागे येतात. दरवाजामध्ये बघतात तर एक माणूस आपल्या हातामध्ये कुऱ्हाड घेऊन, एका हातामध्ये राखेलची कॅन, तो घरात येतो. दरवाजा बंद करतो आणि इक्बालच्या आणि त्याच्या बायकोच्या समोरून माडीवर जातो. आणि तो जसा माडीवर गेला तसे ते आवाज चालू होतो. तो आवाज चालू झाला की इक्बालला कळतं की 100% हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. आता तो जातो, गेल्याच्या नंतर त्या रूममध्ये जातो आणि रूममध्ये गेल्याच्या नंतर आता बोलण्याचे आवाज येतात. तो जोरजोरात ओरडतो, ती स्त्री जोरजोरात ओरडते, तो दुसरा पुरुष जोरजोरात ओरडतो. मग हा इक्बाल कशीबशी हिंमत करून थोडासा माडीवर जातो. तर याला आवाज येतात त्याच्या कानावर की कोणीतरी वार करते, ठक 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 असे वार. इक्बाल हळूवार त्या रूमच्या पशी जातो आणि त्या दरवाजातून टोकावून बघतो. तर जो हा माणूस आहे ज्याच्या हातात कुऱ्हाड होती आणि एका हातामध्ये कॅन होती राखेलची, तो माणूस राखेलची कॅन पहिले त्या दोघांच्या अंगावर फेकतो आणि नंतर त्या बाईच्या प्रियकराला कुऱ्हाडीने दचा तोडतो.
तोडल्याच्या नंतर त्या बाईच्या अंगावर अंगार काढ्याची गाडी ओढून तिच्या अंगावर फेकतो आणि तो पळत बाहेर येतो आणि दरवाजा लावतो आणि इक्बालच्या दिशेने धावतो. इक्बाल त्याला येताना बघताना इक्बाल पळत पळत खाली येतो आणि त्या सोफ्यावर येऊन बसतो. तो जसा खाली आला तसा तो दरवाजा उघडून बाहेर पळतो. इकडं ठण 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 आग चालू. आता तो माणूस दरवाजाच्या बाहेर गेला, दरवाजा उघडा बाहेर गेला, दरवाजा उघडाच ठेवला, दरवाजा लागला नाही. मग जो इक्बाल आहे त्याला वाटलं की बापरे, आपण आता इथून जाऊ शकतो. इकडं आग लागलेली. इक्बाल त्याची बायको उठते आणि गडबडीनं ते दरवाजा जे लोटलेला असतो त्या दरवाजाला असा हात लावतात आणि दरवाजा उघडतो. पण दरवाजा उघडल्या त्या दोघांच्या पायाखालची जमीन सरकते. ते एवढे शॉकमध्ये जातात कारण की त्या दरवाजाच्या समोर इक्बाल आणि त्याची वाईफ उभी होती आणि हे दोघंजण मधातून आपल्यालाच बाहेर बघतात दरवाजामध्ये. आणि दचकन यांना थोडंसं असं काहीतरी वाटतं आणि परत मागं वळून बघतात तर हे दरवाजाच्या बाहेर होते आणि दरवाजा उघडलेला होता. बाहेर पाऊस चालू होता. जे काय झालेले होते ते सगळं काही डोक्यामध्ये होतं इक्बालच्या आणि त्याच्या वाईफच्या. ते दोघंजण एकमेकाच्या तोंडाकडे बघतात. इक्बाल त्याच्या वाईफला म्हणतो की जे झालंय ते आठवते तुला? आपण दरवाजा उघडला, दरवाजाच्या बाहेर आपण दिसलो आणि आपण मागं वळून बघितलं तर आपणच होतो, दरवाजात कोणीच नाही. इक्बालची वाईफ म्हणते कुछ भी हो जाए, कितनी भी बारिश आए, हम यहाँ से निकलेंगे जल्दी से जल्दी. पडत्या पाण्यामध्ये इक्बाल आपली मोटरसायकल चालू करतो, त्याच्या वाईफला पाठीमागं बसवतो आणि हॉटेलवर जातो. जितकं वारं वावदान सुटायचं तेवढं वारं वावदान सुटलं तरी पण जसं जसा तो हॉटेलपाशी जातो तसं तो पाणी जो आहे तो थांबतो. आणि थांबल्याच्या नंतर इक्बाल जसा हॉटेलपाशी जातो त्या एरियाच्या बाहेर जातो तिकडे अजिबात पाणीच नाही. तो पाठीमागं वळून बघतात तर पाठीमागं आभाळही नाही आणि पाणीही नाही. एकदम खुला. त्यांचे जे कपडे वगैरे असतात ओले झालेले तेही कोरडे होतात. त्यांचे मोबाईल चालू होतात. त्यांच्या मोबाईलवर त्या हॉटेलवाल्या कामगाराचा फोन येतो. सर कुठं आहात तुम्ही? किती वेळ झाला तुम्ही जाऊन? 1 घंटा लेट झालेत तुम्ही, 8 वाजलेत. इक्बाल आपल्या मोबाईलमध्ये बघतो तर खरंच 8 वाजलेले. मग जे मागे झालं होतं ते होतं काय? रात्रीचे 2 वाजले होते. 3 वाजेपर्यंत तो कार्यक्रम चालू होता आणि आपल्याला फक्त 8च वाजलेत. हे होतं काय? म्हणजे आपण फक्त त्या घरामध्ये 1च घंटा होतो आणि त्या 1 घंट्यामध्ये इतका टाईम झाला आहे. दोघांचे डोके शॉट. तिथे येतात, हॉटेलवर जेवण करतात, फ्रेश होतात आणि हॉटेलमध्ये जातात, म्हणजे त्या रूममध्ये जातात. दुसरा दिवस उजाडतो. दुसऱ्या दिवशी जो माणूस त्या हॉटेलमध्ये काम करणार आहे त्याला बोलवतात, कारण की तो म्हणला होता ना सर तुम्हाला तिकडे जायचं ना, तुम्ही जा, पण काही जरी झालं ना रस्त्यामध्ये कुठं थांबू नका, तुम्ही सरळ हॉटेलला या. त्या माणसाने तसं बोललं होतं कारण तुमच्यासोबत काही गडबड होऊ शकते असं तो म्हणलासुद्धा होता. मग ते दोघंजणं त्या माणसाला बोलवतात, इक्बाल आणि त्याची वाईफ. ते त्याला विचारतात की हो दादा, तुम हमें कल बात कर रहे थे कि उस जगह पे जाना है तो जाओ पर कहीं रुको मत. उस जगह पे हुआ क्या था? तो मानस म्हणतो की कुछ नहीं, काफ़ी पुरानी बात है, पर कुछ लोग बोलते हैं कि उनके साथ कुछ गड़बड़ हुई. मग इक्बाल म्हणतो की क्या गड़बड़ हुई? आपके कानों पर क्या बात आई थी? तर ते माणूस म्हणतो की काही नाही, त्या रस्त्यावर एक घर आहे म्हणे आणि त्या घरामध्ये जे काही प्रकार होतात ना ते भारी होतात. आणि तिकडे गेलेला माणूस ना काही त्याला अडचण येते आणि त्या अडचणीमध्ये जर तो माणूस त्या घरामध्ये गेला तर त्याच्यासोबत फार भयानक प्रकार होतात. मागच्या वेळेस आपल्या हॉटेलमध्ये थांबण्यासाठी एक आला होता, तो तिथं गेला होता, तर तो म्हणला की त्या घरामध्ये कुणीतरी रोमॅन्स करतं आहे आणि अचानक ते जळतात आणि लास्टला कुणीतरी येतं आहे आणि कुऱ्हाडीने तोडून जातं आहे. अशा प्रकारचं तिथं काहीतरी होते म्हणे. असं म्हणल्याच्यानंतर इक्बाल आणि त्याच्या बायकोचे फ्यूज उडाले की भाई ती गोष्ट खरी आहे. आता या दोघांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाल्याच्यानंतर दोघा जणाला तो माणसाला विचारतात की भाई आमच्यासोबत असंच झालं होतं, पण ते नेमकं होण्यामागचं मूळ काय? तर तो माणूस म्हणतो की याच्या पाठीमागं जुने लोक सांगतात, आता ही गोष्ट ना थोडीशी 25 वर्षाच्या अगोदरची आहे. ते बंगला 25 वर्षाच्या अगोदरचा आहे. त्या बंगल्यामध्ये एक फॅमिली राहत होती म्हणे. एक जो माणूस होता तो गव्हर्मेंट जॉब करायचा आणि त्याची बायको तिथं राहायची. बायको हाऊसवाईफ होती. पण त्या माणसाला त्याच्या बायकोवर इतका जास्त जीव लावलेला असतो, इतकं जास्त प्रेम केलेलं असतं त्याने तिच्यावर, खूप अपरंपार प्रेम केलेलं असतं. त्याच्या लग्नाला 4 ते 5 वर्ष झालेली असतात आणि 5 वर्षाच्या नंतर त्या माणसाला समजतं की लग्नाच्या नंतर त्याच्या बायकोचं जे अफेअर आहे ते दुसरं कुणासोबत तरी आहे
आणि जेव्हा हा नोकरीला कामाला बाहेर येतो त्यावेळेस तो तिच्या घरी जातो. आणि हे कळल्याच्या नंतर याला राग येतो. राग आल्याच्या नंतर हा ठरवतो की एक दिवस जाऊन आपण बघायचंच. तर हा आपली नोकरी सोडून जातो आणि घरी जाऊन बघतो तर त्याची वाईफ त्याच्यासमोर निर्वस्त्र होऊन त्या दुसऱ्या माणसासोबत संभोग करत होती याच्या डोळ्यासमोर. आणि जेव्हा त्या दोघा जणांना कळालं की यार भाई हिचा नवरा आला आहे, त्यावेळेस तो माणूस तर बाजूला झाला आहे, पण त्या बाईला काहीच फरक पडला नाही. ती बाई याच्यापाशी आली आणि याला म्हणली की हां मी संभोग करते, मला तू आवडतो, मला तुझ्यात मन नाही आहे, मला तुझ्यासोबत राहायचं नाही आहे, तुला जर मी आवडत असेल, मला जर हे करायचं असेल तर तुला त्यालाही ॲक्सेप्ट करावं लागेल. आता ह्याच्यामध्ये कॉमन गोष्ट आहे की बाबा जो माणूस एखाद्या महिलेवर प्रेम करतो त्या महिलेसोबत दुसरं कोणी असल्यावर त्याला सहन होत नाही. यालाही तसं सहन झालं नाही. याने तिला कित्येकदा समजवण्याचा प्रयत्न केला पण ती समजली नाही. त्याच्यानंतर तर कित्येक वेळा असं झालं की ती तिच्या नवऱ्यासमोर त्याच्यासोबत संभोग करायची मधोहोशपणे, तिला काही फरक पडायचा नाही. तिचा नवरा चुपचाप यायचा, बॅग ठेवायचा, जेवायचा आणि मस्त सोफ्यावर बसायचा विचार करत 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 तो यायचा, संभोग करायचा आणि जायचा, यायचा, संभोग करायचा आणि जायचा. आणि त्याने असं केलं होतं त्या महिलेसोबत लग्न घरच्यांच्या विरोधामध्ये जाऊन घरच्यांसोबत भांडणं केले होते की मला लग्न करायचं हिच्यासोबतच करायचं, कारण की लव्ह मॅरेज होती त्यांची पण. आणि मग एक दिवस याचा जो पारा आहे ना तो डोक्याच्या वर गेला. याने काय केलं, एक दिवस येताना पेट्रोलची कॅन आणली, कुऱ्हाड आणली. याला माहिती होतं की ते दोघंजणं मला भीत नाहीत, मी घरात आल्याच्या नंतरही ते त्यांचं चालूच ठेवतात. तसंच झालं. हा गेला, त्यांचं चालूच होतं, दरवाजा उघडा होता. जातो आणि भडभड कॅन त्या दोघांच्या अंगावर टाकतो. जसा तिचा तो बॉयफ्रेंड आहे तो उठून दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या जवळच्या कुऱ्हाडीनं तो त्याची मान छाटतो, तुकडे करतो खटाखट खटाखट खटाखट, आणि नंतर डबीची काडी फोडतो आणि तिच्या अंगावर टाकून देतो. दोघा जणांना जिवंत जाळतो आणि तो तिथून निघून जातो. आणि त्याच कारणामुळं त्या घरामध्ये कुणी जरी गेलं तर त्याला हा सगळा प्रकार दिसतो. जितके वेळा त्यानं बघितलेलं आहे त्याच्या बायकोला दुसऱ्यासोबत करता वेळेस तितके वेळेस त्या माणसाला तिथं दिसतो. आणि लास्टच्या वेळेस जेव्हा याने हे सगळं कांड केलं तसंच कांड हा परत जातो आणि करतो आणि त्यांना जीव मारतो. आणि हा बाहेर निघाल्याच्या नंतर यानंही स्वतः फाशी घेतली आणि मेला. तर हा सगळा प्रकार तिथं होतो म्हणतात. मग खरं काय आणि खोटं काय? आता त्याची ही गोष्ट ऐकल्याच्या नंतर जो इक्बाल आहे त्याच्या डोक्यामध्ये आलं की भाई ही खरं आहे. त्याने सांगितलं नाही की आमच्यासोबत असं झालं आहे म्हणून. तो शांत राहिला, त्याची बायकोही शांत राहिली. जे हनीमून पॅकेज होतं त्यांचं ते पूर्ण केलं त्यांनी. गावाकडे आले. गावाकडे आल्याच्या नंतर रिलॅक्स पद्धतीनं जीवन जगू लागले. याच्यानंतर ते कधीही कुठेही अननोन घरामध्ये अननोन जाग्यावर जात नाहीत ना, कधी काही कुठं जाऊन असं पचकेपणा करत नाहीत. आपलं घर भले, आपलं काम भले, आपला परिवार भले. तर इथंच आपली ही स्टोरी संपते. स्टोरी जर आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या स्टोरीपासून काय शिकायला भेटतं की भाई दुसऱ्याच्या मतात जायचं नाही, नवऱ्याला चीट करायचं नाही, लग्न झालेल्या महिलेकडं बघायचं नाही, आणि दुसरी गोष्ट अशी दुसऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये जबरदस्ती घुसायचं नाही. ह्या गोष्टी थोड्याफार शिकायला भेटतात. आता आपली भयकथा आहे पण या भयकथेपासून पण आपण खूप काही शिकायला घेऊ शकतो. तर चला, आता ही जर भयकथा आवडली असेल तर कथेला लाईक करावा, चॅनलला सबस्क्राईब करावा